तर नमस्कार मंडळी. तर मंडळी तुम्ही विचार करीत असताना टोपी गॉगल आणि साईड बॅग घालून वाटेक खायला लागले असतात आणि आकडतात तरी हे काय एवढे मंडळी आकडाचा प्रश्न तर अजिबात नाही असा, कारण ऊन तर एवढा लागता असा म्हणून म्हटलं आज नवीन स्टाईल मध्ये मित्र म्हणतात बाहेरच रे एक नंबरच दिसतास. तर मंडळी अक्षो म्हणता बाजूभाव एवढं मेहनत करतात का फॉलो आणि सबस्क्राईब नक्की करा. तर सकाळी सकाळी आमका लागली होती भूक, त्याच्यामुळे मस्तपैकी आम्ही 10 वाजता गेलो नाश्ता करू. तर नाश्ता वगैरे करून झाल्याने वाटला आता ऊन असा म्हणून घेऊया आपण आता थंडा. तर मंडळी तुम्ही पण यावं मस्तपैकी थंडा पिऊ. तर आमचा थंडा वगैरे पिऊन झाल्याने म्हटलं आता आमका होई झाली कुरकुरी. मस्तपैकी 2-2 कुरकुरी घेतली आणि आम्ही वाटेक लागलो घराच्या दिशेने. तर घराकडे गेलो आणि मस्तपैकी कपडे चेंज वगैरे केलो आणि आम्ही गेलो मस्तपैकी मित्रांच्या रूमवर. तर रूमवर गेले आणि माका दिसलो समोर आरसा. म्हटलं आरशात तरी शायनिंग होती, कसं दिसतोय तो यामध्ये कसं दिसतंय नक्की कमेंट करून सांगा. तर आरशात बघून शायनिंग म्हणा या माका जरासा खाल्यासारख्याच वाटला, कारण हे दोघा खिडकीवर उभे असत त्याने आरसो पाडल्यानी की आपोआप आरसो नजर लागून कोणची पॉलिटिकल देवच जाणे. आरशाचं झालो चुकाचूर आणि माझ्या अंगात दिलो सगळं व्यवहार. तर माझ्या मित्रा गेली दया म्हणून त्यांना सगळे काची भरून टाकून दिले. ह्याच्या हातात काय असा त्या गेमचं नाव तर माका माहित नाही असा, पण गेम माका मस्त एक कलर तयार करू घेता. तर मित्रांना लावल्याने चॅलेंज आणि माका सांगितले गेम तयार करून दाखव. हे बघा म्हणजे कसलं गेम करून दाखवले तयार. त्याच्यानंतर मित्राच्या घराकडनं इलो आणि मस्तपैकी आम्ही सावळेत बसलो. तर मित्र म्हणत होते अवी तू व्हिडिओ रोज कशाक टाकीत नाही, काय प्रॉब्लेम असा. त्यांका म्हटलं काहीच प्रॉब्लेम नाही असा, मोबाईल माझा साथ देत नाही त्याच्यामुळे बरेच दिवस झाले मी व्हिडिओ टाकू भेटले नाही. तर जशी परीक्षा जवळ येतात तशी या मित्रांना काय आणल्याला लटकून ठेवला देवत जाणे. तर म्हणून व्हिडिओ आवडला जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय मंडळींनो.